11 गेले की डायरेक्ट गेम पलटतो. आपल्या या भागात शिक्षित आहेत, शिकलेले चांगलं इंजिनिअरिंगचं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि असंच ते युट्यूब चॅनल या ठिकाणी काढलेले आहे. तर त्याबद्दल आणि त्या युट्यूब चॅनलवर शैक्षणिक काही माहिती इंग्रजीचे शब्द वगैरे ते दररोज काय करतात त्याच्यामध्ये देतात आणि अशा पद्धतीने सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य ते करत आहेत. त्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला एक भेट देण्यासाठी सगळी चालते आपली परीक्षा चालू होती. आता एक 5 मिनिटासाठी तुमच्याशी काय ते माहिती सांगणार आहे तुम्हाला. हे ऐकायचं आहे का म्हणतात का नाही आणि थोडं शब्द वगैरे शैक्षणिक ज्ञान युट्यूबच्या मार्फत आपल्याला मिळणार आहे. दररोज 5, 10, 20 काही शब्द ते देणार आहेत. असे महिना 2 महिने 1 वर्ष झाल्यानंतर तुमचा शब्दसाठा वाढणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला कोणत्याही निमित्तानं म्हणजे मोबाईलचे अनेक फायदे आहेत अनेक तोटे आहेत आपण माहिती आहे आपल्याला, पण त्याचा फायदा कसा होईल मोबाईलचा या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे. दुसरं व्हिडिओ न बघता पाहता असे शैक्षणिक व्हिडिओ जरी बघितलं तर निश्चितच आपला आणि आपल्या शाळेचा चांगल्या पद्धतीने प्रगती होणार आहे. त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी असं तर आपण काय करतो दररोज बघतोच, मोबाईल दररोज बघतो आहे की नाही, युट्यूब दररोज पाहतो, परंतु आपण जरी या निमित्तानं जरी थोडस वेगळं आपल्याला ज्ञान जरी भेटलं, आपल्या ज्ञानात इंग्रजीच्या बाबतीत असेल गणित असेल जरी वाढ झाली तर निश्चितच आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ते आलेले मी शाळेच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी शब्द सुमनानं या दोघांचं पण त्या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांना थोडीच मनोगत या ठिकाणी ते आपले एक तुमच्याकडून मांडणार आहेत. ऐका व्यवस्थित. थँक्यू सो मच सर, मला अपॉर्च्युनिटी दिलात आणि सर्व शिक्षक मला अपॉर्च्युनिटी दिलात आणि तुमचं पण खूप खूप आभार आहे की तुमचे 5 मिनिट मी तुमच्या शाळेतले घेतोय, त्याच्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. सो बेसिकली जसं सरांनी माझं इंट्रोडक्शन दिलेत, माझं नाव सालार आहे. तर मी पण तुमच्यासारखं जिल्हा परिषदमध्ये शिकलो 10वी पर्यंत आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस मी उच्च शिक्षणाला गेलो, मी डायरेक्ट जास्त वेळ न घेता पॉईंटकडे येतो. ज्यावेळेस उच्च शिक्षणाला गेलो, 11वी-12वीला सायन्स करायला गेलो, त्यावेळेस बऱ्याच प्रॉब्लेम मला फेस करावी लागली. Even I was a topper of 10th standard 2010 and 11 batch in Rathoda. So after going to 11th standard, I was facing a lot of difficulties to understand the physics and chemistry. तर ज्यावेळेस तुम्ही पुढे उच्च शिक्षणाला जाल त्यावेळेस कसं असतं माहिती आहे का, इथं सगळेजण हुशार असतो आपण गणितामध्ये, त्यानंतर विज्ञानामध्ये सगळ्यांना माहिती आहे अणु म्हणजे काय, रेणू म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. पण 11वीत गेले की डायरेक्ट गेम पलटतो. म्हणजे काय, इंग्लिशमध्ये पुस्तकं असतात, फिजिक्स केमिस्ट्री इंग्रजीमध्ये असते, बरोबर. तर त्या ठिकाणी आता आपण इथं पास होऊन 10वी नंतर 11वीला गेलो, जय भारत असू द्या, महाराष्ट्र महाविद्यालय असू द्या, या आणखीन कोणती शाळा असू द्या, ज्या कोणी लातूरला घेईल जास्त टक्के घेतलं तर, राईट. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री इंग्लिशमध्ये असते. तर हे तुम्हाला विज्ञानाचं नॉलेज ऑलरेडी असते, पण त्या ठिकाणी काय असते, त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये असते. जे काही आपण शिकतो ना, ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये असते. त्यावेळेस ते नवीन शब्द आपण पाहिलो की प्रॉब्लेम येते आपल्याला, नाही का. त्या ठिकाणी आपण जे स्कूल स्टुडंट आता आहोत तिथं आपल्याला स्कूल स्टुडंट बनावं लागतं की बाबा तिथं शब्द पाठ करावं लागतं आपल्याला. जर समांतर रेषा कशाला म्हणतात माहिती आपल्याला, बरोबर. तर तिथं पॅरलल लाईन्स म्हणून असते. आज इथं आपल्याला माहिती आहे समसंख्या विषम संख्या म्हणजे काय माहिती आहे, राईट. तिथं इव्हन नंबर ऑड नंबर असते. मग ती शहरातली मुलं जी हुशार असतात ते ऑलरेडी त्यांना माहित असते. आपण पण तिथं त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकण्यासाठी आपल्याला ते शब्द माहित असावं लागतंय, बरोबर की नाही. तर आपण शब्द पाठ करत बसेपर्यंत त्यांनी कन्सेप्ट करून पुढे जातात. मी त्यांच्या विरोधात नाही शहरातल्या मुलांच्या, की आपण पण ह्या जे काही टाइम आहे आपल्याकडे तर ते शब्द आपण शिकून घ्यावं की कशाला काय म्हणतात काय नाही. तर आतापासून आपण केलं तर तुमची पण 11वी सोपी जाते की नाही. तिथं जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येत नाहीत. त्याच्यानंतर जॉब घेत असताना खूप सारे प्रॉब्लेम आले, इंटरव्ह्यू मध्ये इंग्लिश यायची नाही, काय नाही, मग सगळी स्ट्रगल करावी लागली. तिथं मग ठरवलं की जर परिस्थिती बदलायची असेल तर स्वतःला बदलावंच लागतंय. आता सध्याला किती कॉम्पिटिशनचं मार्केट आहे की बाबा आपल्याला कुठे जाईल तिथे इंग्रजी यावं लागतंय. आज तुम्ही शिकलो तर पुढे फ्युचरला तुम्ही हेल्प करू शकता, तुम्हाला आजूबाजू तुमचे बहीण भाऊ जे काही असतील, करेक्ट आहे की नाही. तर दररोज जर आपण असं का नाही करू, जर आपण मोबाईलमध्ये मोबाईल घेतलो, इंस्टाग्रामचे रील स्क्रोल करण्यामध्ये, युट्यूबवर कोणतीतरी सिरीज कोणीतरी काय बघण्यामध्ये 2 तास कधी निघून जातात कळत नाही आपल्याला. सहमत आहात काय गोष्टी ना, बरोबर. तर आपण अशी का सवय नाही लावून घ्यायची की दररोज आपण 10 शब्द जर केलो तर आपल्याला येणाऱ्या 100 दिवसामध्ये 1000 शब्द होतात, बरोबर की नाही.
तर आपल्या युट्यूबवर तुम्हाला म्हणजे तुम्ही युट्यूबवर आजकाल शिक्षणाचे पण बरेच चॅनल आहेत, पण त्या ठिकाणी माझं चॅनल युनिक का आहे, ठिकाणी एक चॅट जीपीटीच्या हेल्पने जे काही करंट टेक्नॉलॉजीच्या हेल्पने तिथे एक आमची एक टीम आहे, प्रत्येक शब्दाचे एक इमेज जनरेट करते. समजा हॉस्पिटल म्हणलं का हॉस्पिटलची स्पेलिंग लिहिलं की हॉस्पिटलचं एक पिक्चर येते, म्हणजे शब्द तुम्हाला पाठ करायला इझीनेस जावं. समजतं का मी काय म्हणतोय? शब्द पाठ करायला लवकर लक्षात राहते का नाही? आपल्याला आजकाल चित्र बघितलं तर लवकर लक्षात राहतात होते. तर 70 ते 80 मुलांनी आतापर्यंत सर चालू करून 15 दिवस झाले मला, 70 ते 80 मुलांनी सगळ्या वह्या बनवल्यात. एक छोटीशी वही बनवायचा तुम्हाला रिक्वेस्ट असेल. सो बेसिकली 70 ते 80 मुलं म्हणजे माझ्या जवळचेच म्हणा की गावातले आजूबाजूचे वह्या बनवून शिकत आहेत. तर माझा प्लॅन असा आहे की 100 दिवसामध्ये 1000 शब्द, ते पण युनिक असतील, डुप्लिकेट नसणार आहेत. आता तर माझी एक तळमळ अशी आहे की आपल्या गावातले मुलं त्या प्रॉब्लेमला फेस करू नये. आता सध्याचं एकच टार्गेट आहे की 1000 शब्दाचं, तिथं 15 दिवसाची व्हिडिओ आहे, 2 मिनिटाचाच टाइम आहे. तर माझी रिक्वेस्ट अशी असेल तुम्हाला की त्या ठिकाणी मोबाईलची सवय लावून घेऊ नका. असं होऊ नये की कोणीतरी आलं होतं ना मला मोबाईलची सवय लावून गेलं. तर त्यामध्ये फक्त 5 मिनिट देऊन 10 शब्द लिहायचं आणि त्याला पाठ करायचं, जेणेकरून तुम्ही बघता बघता इंग्रजीमध्ये पण पुढे जाल. काळाची गरज आहे ना इंग्रजी शिकणं. तुम्ही आपण आपले जर गाव सोडलो आपण, तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला इंग्रजी, आता इव्हन जर आपण स्टेट बदललो, दुसऱ्या स्टेटमध्ये आपल्याला जॉब लागली, त्या ठिकाणी इंग्लिशच यावं लागतंय. पुढे शिक्षण घेत असताना तुम्हाला इझीनेस हवं, शिक्षण हे तुम्हाला लवकरात लवकर ग्रास्प हवं. तर दुसरं टार्गेट असं असेल सर, 5वीचं गणित मी पिक करणार सर, आपलं मराठी माध्यम, त्याच्यामधून जे 5वीचे शब्द, इम्पॉर्टंट शब्द 11वी 12वीला जे येतात त्याला शिकवण्याचा माझा प्रयत्न असेल. फक्त शब्द, ऍटलिस्ट आपण शब्द जर केलो, तुम्ही इझी त्या ठिकाणी सायन्समध्ये क्वालिफाय होऊ शकता. उच्च शिक्षणात घेत असताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. शब्दांचा भांडार पण तुमच्या जवळ असेल. तर हे माझे छोटेसे काही प्रयत्न आहे सर, बऱ्याच काही गोष्टी करणार आहे मी. आता सध्या मी स्टार्ट केलो ही जर्नी. तर हे सांगण्यासाठी, तर माझ्या चॅनलचं नाव आहे गाव का गाईड सालार. मी ह्या ठिकाणी तुमच्याकडे सबस्क्रायबर माझे वाढावं ह्या हेतूसाठी आलो नाही. जर ह्या हेतूसाठी आलो नाही, तुम्ही 4 लेकरं शिकले तरी खूप आहे. तर त्या ठिकाणी सबस्क्राईब केलं तर तुम्हाला दररोजचे जे काही लेटेस्ट शब्द आहेत ते तुम्हाला शब्द त्या ठिकाणी तुमच्या व्हिडिओवरती येतील. 5 मिनिटांमध्ये लिहायचं, वही बनवायची, शब्द पाठ करत जायचं. तुमच्यामध्ये सुद्धा बदल झालेला दिसेल. बट स्टील थोडं तुम्ही मेहनत केलो तर तुम्हाला पण इंग्रजी सोपी जाईल आणि तुम्ही पण करिअरमध्ये चांगलं करू शकता. मी थोडं जास्त टाइम घेत नाही तुमचा. जाता जाता मी आपल्या शाळेला भेट दिलो. पुन्हा आणखीन कधीतरी 2 महिन्याने येईन सर, जस्ट एक प्रोग्रेस चेक करण्यासाठी. त्या ठिकाणी एक छोटंसं 5-10 मिनिटाचा कार्यक्रम ठेवू सर आपण. त्या ठिकाणी काय कशा प्रकारे शब्द किती पाठ केलो आणि कुठंपर्यंत आलो आपण, तर त्या ठिकाणी वेगवेगळे पारितोषिक वगैरे घेऊया आपण. बट स्टील माझी रिक्वेस्ट असेल की जसं बाकीची मुलं 150 पैकी 150 शब्द करणारे पण माझ्याकडे 5-6 जण आहेत. माझ्या आजूबाजूचे जे लेकर आहेत 6वी 7वी 8वीचे, डे टू डे मध्ये ऍक्टिव्हिटी फॉलो करत आहेत आणि शब्द करत आहेत. तर माझी एक तळमळ अशी आहे की माझे जे आजूबाजूचे गाव आहेत ते पण लेकर त्या ठिकाणी त्या चॅनलचा फायदा घ्यावं आणि तुम्ही पण ते शब्दांचं जे काय असेल शब्द शिकावं. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी येणार आहेत. करिअर गायडन्स असेल, मोटिवेशन असेल. जसं जसं मला टाइम भेटेल ड्युटी सोडून, त्यावेळेस त्या ठिकाणी मी पूर्ण प्रयत्न करेन की कशा प्रकारे आपल्या मुलांना हायर एज्युकेशन घेत असताना प्रॉब्लेम येऊ नये. सर एवढं बोलून मी थांबतो. माझ्या चॅनलचं नाव आहे गाव का गाईड सालार. परत एकदा ह्या सर्व शिक्षकांचे मला मनापासून खूप खूप आभार. थँक्यू सो मच सर.